नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी शिवानी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण एक मस्त भन्नाट अशी रेसिपी बनवतोय. बऱ्याच मुलांना ना भाकरी खायला नको असते. अशा वेळी सगळ्या आयांना प्रश्न पडतो की आपण त्यांना भाकरी कशी खाऊ घालायची, आणि मुलंही हट्ट करतात की त्यांना भाकरी नको आहे. अशा वेळी आपण एक मस्तपैकी जुगाडू पण तितकीच भन्नाट चवीदार अशी रेसिपी बनवू शकतो. चला तर रेसिपीला करूया लगेचच सुरुवात. तर त्यासाठी इथं बघा मी 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलं. त्यामध्ये आपण 2 छोटे चमचे दही वापरूयात. जर दही आवडत नसेल तुम्ही दही स्किप करून ह्याच्यामध्ये 1 लिंबूचा रस किंवा न काही घालता देखील हे रेसिपी बनवू शकता. आता सुरुवातीला दही आणि पीठ हे सगळं बघा मी चांगलंसं मिक्स करून घेतलं. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या पुढील बेल बटनला क्लिक करायला पण विसरू नका, जेणेकरून माझे असे छान छान व्हिडिओज आले की त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात बघायला मिळतील. तर आता इथं बघा मी दही आणि पीठ छान मिक्स केल्यानंतर लागेल असं पाणी घालून आपण ह्याचं एक छान असं बॅटर बनवून घेणार आहोत. हे जेव्हा बॅटर बनवतो ना तेव्हा खूप घट्टही नाही बनवायचं आणि खूप पातळही नाही बनवायचं, तर मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये येईल असं बॅटर जे आहे ते आपण बनवून घेणार आहोत. बऱ्याच मुलांना आपण जेव्हा टिफिनला किंवा घरी जेव्हा भाकरी करतो ना तेव्हा ते भाकरी नाही म्हणतात आणि चपातीच खातो असं हट्ट करतात. अशा वेळी आपल्याला प्रश्न पडतो की मुलांनी काहीतरी भाकरी खावी, कारण भाकरी पचायला हलकी असते आणि त्याचे खूप चांगले असे आपले फायदे आपल्या शरीराला देखील असतात आणि कधीतरी मुलांना देखील भाकरी आपण खाऊ घालायलाच पाहिजे. अशा वेळेला भाकरी करण्यापेक्षा त्याच ज्वारीच्या पिठापासून जर तुम्ही अशी एक रेसिपी केलीत ते मुलांना नक्की आवडेल, कारण मुलांना कळणार पण नाही की ह्यामध्ये आपण ज्वारीचा पिठाचा वापर केलाय. त्यामुळे अगदी आनंदानं उड्या मारत एन्जॉय करत खातील अशी ही मस्त रेसिपी आहे. तर इथं बघा आता मी छान असं मिक्स करून घेते. पण जेव्हा पीठ हे मिक्स करते तेव्हा लक्षात ठेवायचं ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या गाठी किंवा गुठळ्या होणार नाहीत ह्याची काळजी घ्यायची, कारण जर गाठ वगैरे झाली तर ती पुन्हा मोडून घ्यावी लागते. त्यामुळे थोडं थोडं पाणी करून हे छान असं एकसारखं असं मी बॅटर करून घेते. आता इथे तुम्ही बघू शकता अगदी छानपैकी जे बॅटर आहे मी ते भिजवून घेतलेलं आहे. अगदी कोणत्याही प्रकारे याच्यामध्ये गाठ वगैरे झाली नाहीये. एकसारखं जे पीठ आहे ते छान असं भिजलं गेलंय. आता हे ज्वारीचं पीठ आहे त्यामुळे हे चांगलं असं भिजलं पण गेलं पाहिजे. त्यामुळे आपण ह्याच्यावरती ना झाकण ठेवून एक 10 ते 12 मिनिटं हे असंच साईडला ठेवायचं. म्हणजे काय होतं हे पीठ चांगलं रेस्ट पण होतं. आता हे पीठ रेस्ट होईपर्यंत आता आपण एक मस्तपैकी थोडंसं वाटण तयार करून घेऊयात. त्यासाठी इथं बघा मी खलबत्त्यामध्ये 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि 4 ते 5 मिरच्या घेतलेत. ह्याच्यामध्ये ना लसूण आणि मिरचीचा फ्लेवर आहे तो खूप छान लागतो, त्यामुळेच त्याला खमंगपणा येतो. त्यामुळे हे नक्की वापरा. त्यामध्ये आता आपण 1 चमचा जिरे घातले आणि आता हे सगळं बारीक असं ठेचून घ्यायचं. मिक्सरला वाटण्यापेक्षा असं ठेचून घेतल्याची चव खूप छान लागते, त्यामुळे मी ठेचून घेते. आता बघा हे अगदी छानपैकी असं बारीक ठेचून घेतलं. आता हा जो लसूण आणि मिरचीचा ठेचा आहे हा पण तयार झालाय. हा एका साईडला ठेवूयात आणि आता एक चटणी बनवूयात. तर त्यासाठी इथं बघा गॅसवरती एक मी तवा ठेवलाय किंवा पॅन ठेवायचा. पॅनमध्ये 1 चमचा तेल घालायचं. तेल गरम झालं की ह्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे. जिरे छान फुलले गेले की 3 ते 4 लाल हिरव्या मिरच्या घेतल्यात. लाल मिरच्या नसतील तर हिरवी मिरची किंवा मग लाल तिखटचा पण वापर नक्कीच करू शकता. आता ह्या तेलावरती 2 मिनिटं परतवून घ्यायच्या. जर लहान मुलं ही चटणी खाणार असतील तर तुम्ही याच्यामध्ये हे लाल मिरच्यांचं प्रमाण कमी करू शकता. आता ह्यामध्ये अर्धा इंच मी आल्याचे काप घातलेत. त्यानंतर एक मीडियम साईजचा उभा चिरून घेतलेला कांदा वापरलाय. आता हे देखील आपण 2 ते 3 मिनिटं परतवून घ्यायचं, जेणेकरून कांदा जो छान असा ट्रान्सपरंट होईल. ही जी चटणी दाखवते ना तुम्ही ही कोणत्याही रेसिपी सोबत सर्व करू शकता. कांदा छान ट्रान्सपरंट झाल्यानंतर ह्यामध्ये मी 2 मध्यम आकाराचे लाल पिकलेले टोमॅटो बारीक चिरून घेतले होते, तर हे वापरलेत. हे पण आता आपण एक 2 ते 3 मिनिटं चांगले परतवून घ्यायचे. टोमॅटोला थोडासा आंबटपणा आणि कच्चापणा दोन्ही असतो, तो चांगला गेला पाहिजे इथपर्यंत आपण तो परतवून घ्यायचा. आता बघा टोमॅटो बऱ्यापैकी मऊ पडलेत, तर ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर घालूयात. साखर पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण टोमॅटोला आंबटपणा असतो त्यामुळे आंबट गोड तिखट अशी चव यावी म्हणून मी साखर घातली. आता हे 2 मिनिटं पुन्हा परतवून घेतलं. आता हे छान परतलं गेलंय तर गॅस बंद करून हे थंड करून घेणार आहोत आणि थंड झाल्यानंतरच आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये जे ते घालून घेणार आहोत. जर हे मिश्रण आपण गरम गरम मिक्सरच्या भांड्यामध्ये घालू तर त्याची धार जाण्याची शक्यता असते. आता बघा पाणी न घालता मी सुरुवातीला वाटून घेतलं, नंतर थोडंसं पाणी घालून ही चटणी जी ती वाटून घेतली. चटणी तयार आहे तोपर्यंत 10 मिनिटंही झाली होती आणि आपण जे बॅटर किंवा जे ज्वारीचं पीठ भिजवून घेतलं होतं हे पण बघा अगदी छान असं रेस्ट झालेलं आहे. अगदी एकसारखं पीठ जे आहे ते तयार झालेलं आहे. तर ह्यामध्ये आपण मगाशी वाटून घेतलेला जो लसूण मिरचीचा ठेचा होता तो संपूर्ण ठेचा आपण ह्यामध्ये घालून घ्यायचा.
त्यानंतर आता आपण याच्यामध्ये भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालूयात। जर कोणती भाजी पालेभाजी मुलं खात नसतील तर ती पण बारीक चिरून याच्यामध्ये घालू शकता, ज्यामुळे ती भाजी पण मुलांच्या पोटामध्ये जाईल आणि आणखीनच छान अशी हेल्दी रेसिपी बनेल। आता हे सगळं बघा चांगलं असं मिसळून घ्यायचं। बऱ्याच वेळा आपल्याला देखील भाकरी थापायचा कंटाळा येतो, अशा वेळी पटकन पीठ तयार करायचं आणि मस्तपैकी ही रेसिपी बनवायची। अगदी काही मिनिटातच ही रेसिपी तयार होते। आता बघा हे जे बॅटर आहे ना थोडं घट्टसर वाटतंय, म्हणून मी पुन्हा 2 ते 3 चमचे पाणी घालून मध्यम कन्सिस्टन्सीमध्ये येईल असं बॅटर मी जे बनवून घेते। बऱ्याच जणांना भाकरी आवडत नाही आणि बऱ्याच जणांना भाकरी खूप आवडते, त्यामुळे त्यांना ज्वारीच्या पदार्थाचे कोणत्याही रेसिपीज खायला खूप आवडतात। तुम्हाला नेमकं काय आवडतं हे पण मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून बघताय हेही कमेंट करून मला नक्की सांगा, म्हणजे मला कळेल की माझे व्हिडिओ कोणकोणत्या गावामध्ये किंवा कोणकोणत्या शहरापर्यंत पाहिले जातात। आता बघा मी बॅटर अशा पद्धतीचं करून घेतलंय। ह्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालूयात आणि पुन्हा हे छान असं मिक्स करून घ्यायचं। बॅटर छान असं मिक्स झाल्यानंतर ह्यामध्ये आता आपण 2 चमचे साजूक तूप वापरतोय। तर तुपामुळे काय होतं की ज्वारीचं पीठला थोडासा वसवसलेपणा असतो किंवा त्याला छान असं बाइंडिंग नसतं, थोडं कोरडं पडतं। तसं होऊ नये म्हणून मी 2 चमचे तूप वापरले। तुम्ही तुपाच्या ऐवजी 2 चमचे तेल पण वापरू शकता। तुपामुळे एक छान मस्त टेस्ट पण येते आणि अगदी खूप छान असा मॉइश्चर असल्यासारखं हे नाश्त्याची रेसिपी तयारही होते। छान असं मिक्स करून घेतलंय। तुम्ही बॅटर बघू शकताय, जास्त घट्टही नाहीये जास्त पातळही नाहीये, अगदी छानपैकी असं जे बॅटर आहे ते मी भिजवून घेतलंय। आता आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात। त्यासाठी गॅसवरती एक मी नॉनस्टिकचा तवा ठेवला। तुम्ही इथं हवं तर लोखंडी तव्यावर पण ही रेसिपी बनवू शकता। गॅस मोठा देऊन तवा चांगला तापवून घेतला आणि तव्याला छान तेल लावून घ्यायचं। आता व्हिडिओमध्ये दिसतंय अगदी त्या पद्धतीने आपण हा डोसा, धिरडं किंवा घावन हे अशा पद्धतीने गोलाकार पसरवून घ्यायचं। आपण जेव्हा उत्तापा कसा करतो ना तर त्या पद्धतीने मी हे ओतून घेतले। बघा छान असं याला मस्तपैकी गोलाकार आकार दिलाय। आता गॅस अजूनही मोठा होता, ह्याच्यावरती झाकण ठेवायचं म्हणजे वरती ना अजिबात भेगा वगैरे पडत नाहीत। 2 ते 3 मिनिटांनंतर मी झाकण काढून घेतलं, गॅस मध्यम केला। ज्वारीचं पीठ चांगलं शिजतंय आणि खालून ना छान जाळी पण पडते। वरची बाजू कोरडी झाली, वरून आणि कडेनं थोडंसं तेल सोडून घ्यायचं आणि आता आपण हे जे धिरडं आहे ना ते पलटवून घ्यायचं। तुम्ही बघू शकताय खालून मस्तपैकी याला छान जाळी पडली। कोणत्याही प्रकारे आपण सोडा किंवा इनो न वापरता हे मस्तपैकी जाळीदार धिरडं तयार होतं। खायला ते खूप खमंग लागतं। लसूण आणि मिरचीचा छान वापर केल्यामुळे याला टेस्ट पण खूप छान लागते। मी तुम्हाला पुन्हा एक बनवून दाखवते। पुन्हा तेल टाकून घेतलं, गॅस मोठा ठेवून हे अशा पद्धतीने धिरडं घालून घेतलं। धिरडं घातल्यानंतर 2 मिनिटांनंतर गॅस जो आहे तो मध्यम करायचा आणि झाकण ठेवून हे छान शिजवून घ्यायचं। 2 ते 3 मिनिटांनंतर झाकण काढून घ्यायचं। वरून आणि कडेनं छान तेल सोडून मस्तपैकी दोन्ही बाजूने हे धिरडं भाजून घ्यायचं। ह्या थंडीमध्ये ना हे गरमागरम धिरडं खाण्याची मजा काही वेगळीच आहे। खूप छान लागतं। तुम्ही मुलांना टिफिनला किंवा संध्याकाळच्या नाश्त्याला किंवा सकाळच्या छोट्याशा हलक्या फुलक्या भुकेला पण तुम्ही नक्कीच करू शकता। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला जरूर कमेंटमधून कळवायला विसरू नका। तर आपली बघा जाळीदार धिरडे तयार आहेत। तर छान टोमॅटोच्या चटणीसोबत मी सर्व केले, तुम्ही नुसते देखील खाऊ शकता। आजची रेसिपी कशी वाटली जरूर कळवा। चला तर भेटू एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत। तोपर्यंत मस्त राहा, खात राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वतःची काळजी घेत राहा। धन्यवाद, बाय बाय।